निवडणुकीची रणधुमाळी पाहताच नाशिकमधील उमेदवारांनी प्रचारासाठी आपली चांगलीच कंबर कसली आहे। नाशिक प्रभाग क्रमांक 23 मधील अधिकृत उमेदवार शारदा सुभाष चव्हाण, अश्विनी जयेश आमले, ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद आणि योगेश लक्ष्मण मस्के यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रविशंकर मार्गे ती प्रचार कार्यालयाला भेट दिली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले। ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारांचं मनोबल वाढवला, नागरिकांच्या ताकदीला उराशी बांधून कशा प्रकारे करता येईल याची नेतृत्व करून दिले। नगरसेवकाची जबाबदारी आणि नगरसेवकाचा विश्वास कधी तुटता कामा नये यासाठी श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारांचे मार्गदर्शन केले। उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 23 येथे गल्लोगल्ली तसेच घरोघरी नागरिकांची भेट देत समाज याचं समाधान करत येणाऱ्या काळात प्रभागाची पूर्णतः विकास करण्याचे वचन दिले। तसेच उमेदवारांना नागरिकांचे पाठिंबा तसेच आशीर्वाद आणि प्रेम येथे पाहायला मिळाले। या प्रचारादरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नेते, महिला तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विठ्ठल रखुमाई मंदिरामधून सकाळी सर्व प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हातून प्रभाग क्रमांक 23 मधून आम्ही सर्व उमेदवारांचं प्रचाराचं नारळ सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हातून वाढून प्रचाराला सुरुवात केली। तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान कल्याण डोंबिवलीचे खासदार माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा आज नाशिक दौरा होता, बाईक रॅली होती। खऱ्या अर्थाने 4 दिवसापूर्वी मला पण दौऱ्याची कल्पना होती आणि आज श्रीकांत शिंदे साहेबांनी पण आज शिवसेना राष्ट्रवादी प्रचार कार्यालयाला भेट देऊन आमच्या 4ही उमेदवारांचं मनोबल वाढवलं। त्याबद्दल मी साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो। आणि आज आम्ही सकाळपासून पूर्ण प्रभागामध्ये गल्ली टू गल्ली फिरण्याचं नियोजन हे कालच होतं आमच्यावालं। आणि आज रविशंकर मार्गच्या कार्यालयावरून अशोक मार्गच्या कार्यालयापर्यंत आज आम्ही पायी रॅली काढून प्रचार करत आम्ही इथे पोहोचलो। आणि आता 7 वाजता आपल्या नाशिकचे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी सभा आहे। त्या कार्यक्रमासाठी आम्ही आता इथे उपस्थित राहिलो। आमच्या निशाणी 2 धनुष्य आणि 2 घड्याळ यांना नागरिकांना मी आवाहन करतो, माझ्या माताभगिनींना आवाहन करतो का आम्हाला सर्वांना प्रचंड मतदानाने विजय करावा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावा असं मी आपल्याला विनंती करतो। एक संधी दिली तर या प्रभागामध्ये विकास काय असतो तो आम्ही खऱ्या अर्थाने करू आणि एक प्रामाणिकपणाने सर्व नागरिकांची सेवा करू असं मी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।